मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सध्या सुरू आहे। आज ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आटपाडी, कवठेमहांकाळ, बोरगाव आणि कडेगाव या ठिकाणी त्यांच्या 4 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं असून यावेळेस ते मराठा बांधवांसोबत संवाद साधणार आहेत। जरांगेंच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। मराठा समाजामध्ये मोठी उत्सुकता यामुळे निर्माण झालेली आहे। मनोज जरांगे पाटील आज सांगलीच्या दौऱ्यावर असतील, तिथे मराठांसोबत ते संवाद साधणार आहेत। काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलेले आहे मराठा कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यावरून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केलेले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ते नेहमीच आरोप करतात, मात्र यावेळेस त्यांनी शिंदेंवरही आरोप केले आणि त्यानंतर त्यांचा हा दौरा आता सुरू झालेला आहे। त्यामुळे या दौऱ्यामध्ये ते नेमकी मराठ्यांना काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।